आज 6 मार्च, दासनवमीचा दुसरा दिवस. गडावर ललिताचं कीर्तन वगैरे सगळे चांगले कार्यक्रम चाललेले होते. ते ऐकता ऐकताच आपला सकाळचा क्लास सुरू झाला. आता मनोबोधाच्या आढावानंतर ते ऐकत ऐकत आपल्या क्लासची वेळ झाली म्हणून दादा आणि आम्ही आणि आपण सगळे जॉईन झालेलो. सगळ्यांना शुभेच्छा. जे नव्याने कोणी उपस्थित झाले असतील त्यांचं अभिनंदन, स्वागत. काहींचं नुसतं काय ते नाव न ॲड करता नुसती लिंक पाठवता येते, तशी काहींना गेली असेल, ते त्यांचं मनापासून स्वागत. हा ज्ञानदेवीचा 18वा अध्याय, मोक्ष संन्यास योग कलशाध्याय, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला गुरूंचं स्तवन करतायत आणि समर्थांनी सुद्धा पहिल्याच दासबोधाच्या पहिल्या दशकात गुरुस्तवन केलेलं आहे. काल ते खरं मी तुम्हाला पाठवलं होतं की नाही मला आठवत नाही, की गुरूंना कशाचीच उपमा देता येत नाही, कारण ते परमात्मा आहेत, परेश आहेत आणि त्यांच्यापुढे आपलं काहीच चालत नाही. म्हणून आता त्याचा पुन्हा आढावा घेऊयात. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. आत्मानात्मविवेक चिंतन परा, याध्यात्मविद्याप्रदं शृंगारादिरसेषु मग्नरसिकान् वाग्वैभवङ्कारकं. दृष्टिर्यस्य यथा तथैव सुखदं भावार्थकन्निर्मितं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. काल 17वी ओवी पाहून झालेली होती आणि 18वी थोडी धावती झालेली होती, म्हणून पुन्हा एकदा तिचं आपण अवलोकन करूयात. 17मध्ये असं म्हटलेलं होतं की जेव्हा सद्गुरूंचं आपण स्मरण करतो त्या क्षणी मी पण सगळं विसरून जातो. माझं अस्तित्व विरून जातं. कशाप्रमाणे? तर जेवण केल्यानंतर तृप्त झालेल्या माणसाला ढेकर जशी आवरता येत नाही, तसा तो न संपणाऱ्या ढेकरांनी जसा ग्रासला जातो, तसंच ते म्हणतायत की आता 18मध्ये काय म्हणतात बघा. मज तुवाजी केले तैसे, मी पण धाडूनी देशे. स्तुतीमिशे 5 पिसे, बांधले वाचे. हाही थोडासा झालेला होता. 5 पिसे म्हणजे पंचमहाभूतांचा. तर हे सद्गुरू देवा, तुम्ही काय केलेलं आहे? मज तुवाजी केले तैसे, तुम्ही माझं सगळं काही केलेलं आहे आणि अक्षरशः तुम्ही काय केलं? माझे मी पण धाडूनी देशे. माझं आणि मी पण जे आहे ते अक्षरशः तुम्ही देशोधडीला लावून दिलेलं आहे, पाठवून दिलेलं आहे. म्हणजे माझ्या मीपणाचा एकच ग्रास करून स्तुतीस्तवनाच्या निमित्तानं, स्तुतीमिशे म्हणजे निमित्तानं, 5 मिसे बांधले वाचे. पंचमहाभूतांना आणि माझ्या वाचेला म्हणजे वाणीला तुम्ही वेड लावला आहे. आता माझी वाणी केवळ तुमच्या स्तुती करण्यासाठीच प्रवृत्त झालेली आहे आणि सगळी स्तुवनाच्या निमित्तानं ही पंचमहाभूतसुद्धा, 5 ज्ञानेंद्रियाची पंचमहाभूत जी आहेत, तर ती सगळी प्रवृत्त झालेली आहेत असं ज्ञानदेव म्हणत आहेत. आता पुढची 19वी ओवी बघायची आपल्याला.
नाये रवी तरी आठवी, राहोनी स्तुती जयी करावी, तई गुणागुणिया धरावी सरोभरी की. आता बघा, समजा तुमची आठवण काढायची झाली, म्हणजे मी समजा तरी एरवी आठवी, राहोनी स्तुती जयी करावी, म्हणजे तुमची स्तुती करेन. ती करण्यासाठी मी जरा भानावर आलो तर काय होईल? कदाचित गुण आणि गुणातीत यांची तुलना होईल. गुणागुणिया धरावी सरोभरी. कदाचित माझ्या हातून गुण आणि गुणातीत यांची तुलना माझ्या हातून कदाचित होईल. म्हणजे कदाचित या आठवणीनं, आपल्या आठवणीनं मी स्तुती करावी, तर तुमचे गुण आणि अवगुण यांची मला निवड केली पाहिजे, की ती माझ्या हातून कदाचित होईल, असं ते सांगते. गुणागुणिया धरावी सरोभरी की. सरोभरी म्हणजे निवड. अशी निवड करायची झाली तर गुण आणि अवगुणही कदाचित बोलले जातील, पण गुरुरायांकडे अवगुण नसतातच. त्यामुळे गुण आणि गुणातीत यांची माझ्या हातून तुलना होईल किंवा बोललं जाईल. म्हणून गुरूंबद्दल मौन राखणं, त्यांच्याबद्दल काहीही न बोलणं, पोकळ स्तुती न करणं हे योग्य आहे. नाही तर आपल्या हातून अतिस्तुती झाली, अवास्तव स्तुती झाली, तीही चुकीची. आणि चुकून एखादा काही कमतरता असेल आणि त्याच्याबद्दल बोललं गेलं तर तेही चुकीचं आहे. बघूया आता गुरूंचे जे सगळ्या ज्या ओव्या आहेत ना गुरूंबद्दलच्या, फार सुंदर आहेत बघा. की गुरूंना कशाचीच उपमा देता येत नाही. पुढे पाहू आता हे ज्ञानदेव काय म्हणतायत, मग ते बघू. तरी तुझी एक रसाचे लिंग, केवी करू गुणागुणी विभाग, मोती फोडोनी सांधिता चांग, की तैसेची भले. आता पुन्हा असं म्हणतायत की समजा तू कसा आहेस, तर तुम्ही एकसारखे बनलेले जणू काही लिंग आहात. एक रसाचे लिंग, केवी करू गुणागुणी विभाग. मग आपल्या ठिकाणी गुण आणि अवगुण यांचा विभाग किंवा यांची निवड मी कशी बरं करू. मोती फोडोनी साधिता चांग, की तैसेची भले. अहो, मोती जसा आहे तर मोती फोडून पुन्हा तो जुळवत बसायचा, सांधत बसायचा, त्यापेक्षा मोती न फोडलेलाच बरा ना. मोत्याची जी पाणीदार चकचकीत अशी जी एक आकृती असते ती आपल्याला आवडत असते, लोभस असते, आणि ती आहे ती फोडायची आणि मग पुन्हा मोती जुळवत बसायचा. एवढा उद्योग करण्यापेक्षा तो मोती न फोडलेलाच बरा ना. म्हणजे सगुण निर्गुण असे. आता गुण आणि गुणातीत म्हणजे काय, आत्ताच बघा त्या ताईंनी सांगितलं ते मला फार पटलं, की तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. आता हा भगवंत सगुण का पाहिजे, की ज्याला काहीच समजत नाही, काही दिसत नाही, निर्गुणाचं रूप आणता येत नाही, म्हणजे निर्गुण हे अरूप आहे म्हणून त्याचं काहीच हे करता येत नाही, म्हणून त्याला सगुण रूपात आणले. आत्ताच मगाशी त्यांनी सांगितलं आणि मीही आता उद्याच्या मनाच्या श्लोकामध्ये सांगणारच आहे, की ज्या वेळेला समर्थांनी अंध मनुष्याने आणलेल्या त्या मूर्ती सगळ्या अशा पेटाऱ्यांमध्ये मेणबीण लावून सुरक्षित आलेल्या होत्या, तर खरं म्हणजे समर्थांनी आता शेवटचे 4 दिवस राहिलेले होते. अन्न पाणी वर्ज्य केलेलं होतं, काहीही घेत नव्हते ते. त्या अक्काबाई त्यांना म्हणायच्या, निदान साखर पाणी तरी घ्या, पाणी तरी घ्या. तर ते अगदी निर्जल असं त्यांचं आयुष्य चाललेलं होतं. आणि ते ज्याला समर्थ म्हणत होते त्या रामापर्यंत पोचण्याचा त्यांचा प्रवास आता सुरू झालेला होता जवळ. पण आपल्या माघारी ही उपासना चालू राहण्यासाठी म्हणून त्यांनी त्या मूर्तीची 4 दिवस मनापासून सगळी सेवा केली, उपासना केली, प्रतिष्ठापना केली, त्या मूर्तीचं मेण काढलं, स्वच्छ केलं.
म्हणजे सगुण आणि निर्गुण असे विभाग खरं करता येत नाहीत. गुरु तसाच आहे, गुरु परमात्मा परेशूच आहे. पण त्याला अभंग ठेवणं जसं मोत्याला चांगलं आहे, तसंच गुरूंच्या बद्दलही कुठलंच वर्णन न करणं हे चांगलं आहे. काहीच म्हणजे गुरूंना कुठली उपमाच देत नाही. आता परिसाची उपमा द्यावी तर परिस काय करतं, लोखंडाचं फक्त सोनं करतं, पण दुसरा परिस बनवू शकत नाही. परिसाच्या मर्यादा असतात. गुरु मात्र काय करतोय, आपल्यासारखा नव्हे आपल्यापेक्षा श्रेष्ठ असा शिष्य बनवतो. त्यांनी केवढी शिष्य परंपरा बनवली. शेवटी सुद्धा जाताना त्यांनी सांगितलेलं आहे की कल्याणाला हा निरोप द्या, पुन्हा ही परंपरा चालू ठेवण्याचा. कारण त्यांना खात्री होती. आणि कल्याणांना कळवलं नाही ते गेलेत ते, पण कल्याणांना तिथे राहून समजलेलं आहे जिथं त्यांचं कार्य सुरू होतं तिथे. आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्या गुरूंनी आता समाधी घेतली म्हणा किंवा ते विलीन झालेले आहेत श्रीरामामध्ये. म्हणून ते धावत धावत जेव्हा आले तेव्हा त्या समाधीतून समर्थांनी त्यांना दर्शन दिले. अजूनसुद्धा त्या समाधी अशी ती भंगलेली दिसते. लोक म्हणतात हे शक्य नाही आहे, पण ही वस्तुस्थिती आहे. त्याला त्यांनी उत्तर दिले की आपण कल्याण झालो तरच आपल्याला कळेल. आपण अशा तटस्थ भावनेनं पाहिलं तर आपल्याला कळणार नाही. तसा हा गुरु सगळ्याच्या पलीकडे आहे बघा. आता पुढची ओवीसुद्धा फार छान आहे. आणि तू बापू तुझी माय, इही बोली ना स्तुती होय, डिंभोपाधिक आहे विटाळू तेथे. आता आपण म्हणतो त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. असं गुरूंना म्हणतो आपण की पण आता इथं ज्ञानदेव म्हणतायत की तू बापू तूची माय, तूच माझा बाप म्हणजे पिता आहेस, तूच माझी माय आहेस. ही बोली ना स्तुती होय. पण अशी तुझं वर्णन केलं तरीसुद्धा तुझं स्तवन होणार नाही, तुझी खरी स्तुती होणार नाही. कारण का, डिंभोपाधिक आहे विटाळू ते. डिंभ म्हणजे लहान बाळ, लेकरू, आणि त्याची उपाधी लागते. म्हणजे मी तुझं लेकरू आहे ह्या उपाधीचा जणू काही त्याला विटाळ होतं. कारण ते जे नातं आहे त्याच्यामुळं तू माझा पिता आहेस आणि माता आहे म्हणणं हे सुद्धा त्याला अपवित्र केल्यासारखं होईल. त्या उपाधीचा तिथे विटाळ लागेल. म्हणून मला तू माझा माता आहेस, तू माझी माता आहेस, तू माझा पिता आहेस असंही म्हणता येत नाही. म्हणजे कुठलीच गुरूंना उपाधी लावता येत नाही किंवा कुठलंच नातं जोडता येत नाही. तर पुढे तर अजून छान ते म्हणतात बघा, जी जाले नि पायीके आले, ते गोसावी पण केवी बोले, ऐसे उपाधी उशिटले काही वानू. आता परत असं म्हणतायत की तुझा पाईक म्हणजे चाकर, जर मी तुझा पाईक आहे चाकर होईन असं म्हटलं तर तुम्हाला धनी कसं म्हणायचं. ते गोसावी पण केवी बोले, ऐसे उपाधी उशिटले काय वर्णू. मग आता तुम्हाला धनी कसं म्हणू, कारण आपल्या उपाधीच्या योगानं पुष्ट झालेलं रूप त्यांचं वर्णन काय करणार मी. ऐसे उपाधी उशिटले म्हणजे हे झालं, काय म्हणू आपण, उष्ट झालं. आणि असं उपाधीनं जे हे झालेलं आहे, उष्ट झालेलं रूप आहे, त्याचं वर्णन कसं करायचं. कारण सेवक आणि नोकर ह्या उपाधी पूर्वापार चालत आलेल्या आहेत. आणि गुरूंनाच हे म्हणायचं, मालक म्हणायचं ना आपण त्याचा सेवक व्हायचं, ही उपाधी देणंसुद्धा त्यांना योग्य नाहीच. म्हणजे तुमच्या ठिकाणी सेव्यत्व चिकटतं. आणि मग उपाधीवर अवलंबून असलेलं स्वामी पण हे तुला कसं म्हणू मी तुझा सेवक आहे म्हणजे तुम्ही सेव्यत्व तुमच्या ठिकाणी आलं तर हे कसं काय म्हणू. तरी आत्मा तू एक सरा, हेई म्हणता दातारा, अंतुल तू बाहेरा घापतासी. बर, आता पुढं काय की समजा तुम्ही जगदात्मा आहे असं जर तुम्हाला म्हणलं
आणि माझ्या अंतर्यामी वास करणाऱ्या तुम्हाला मी बाहेर काढल्यासारखं होईल. कारण तरी आत्मा तू एकसरा हेही म्हणतात दातारा आतुला तू बाहेरा घापतासी. घापतासी म्हणजे काढलं. आता वास्तविक आपण काय रोज सांगतोय की शोधीसी मानवा रावळी मंदरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी. महागुरु हा परमात्मा आपल्या अंतरंगात आहे. आणि जर त्याला असं तू माझा एकरूप झालेला आहेस किंवा तू सर्वव्यापी आहेस असं जर काही म्हटलं तर तू माझ्या जे हृदयात आहेस ते त्याला बाहेर काढल्यासारखं होईल. आतुल तू बाहेरा घापतासी म्हणून सत्यची तुझ लागी. स्तुती न देखो जी जगी मौना वाचुनी लेणे अंगी सुसी नामा. सुसीना म्हणजे बसवलं तुला मौनाच्या जागी. तर मौनच तुझ्याच बाबतीत स्वीकारणं योग्य आहे. सत्यची तुझं लागी स्तुतीनं देखो जी जगी. तुझ्या बाबतीत स्तुतीही करता येत नाही, स्तुती करणंही योग्य नाही. आणि मौना वाचून लेणे अंगी. आणि मौनच जर हे केलं स्वीकारलं तर ते जास्त बरं होईल. कारण मौनाशिवाय तुमच्या अंगावर दागिनेही चढवता येत नाहीत. लेणे म्हणजे वेगवेगळे दागिने, सुसीनामा चढवता येत नाहीत. मौनाशिवाय सगळे तुमच्या अंगावर दागिने तरी कसे चढवायचे. म्हणजे नेमकं काय करायचं, तुमच्याबद्दल कसं वर्णन करायचं हे समजत नाहीये. म्हणजे सद्गुरू राया तुझ्या योग्यतेचे शब्दच मला स्तुती करायला सापडत नाहीत आणि वर्णन करायला विशेषणच सापडत नाहीत. या सगळ्या अक्षरविश्वात अशी कुठली भाषाच नाही आहे की तू जसं आहेस तसं वर्णन करता येईल. आणि म्हणून एका मौनाशिवाय दुसरा अंगावर दागिना धारण करीत नाहीस. तू शांत राहतोयस तेच बरं आहे. कारण आता मगाशी म्हटलं तसं परिसाची उपमा देत नाही. उपमे द्यावा सागर, समुद्राची उपमा द्यावी तर तो क्षार आहे, खारट आहे. गुरु प्रेमळ आहे, मधुर आहे. उपमे द्यावा गभस्थी, गभस्थी म्हणजे सूर्याची उपमा द्यावी तर तो तापतो. गुरु तसा शीतल असतो. असे प्रत्येक म्हणजे म्हणून इथे जे म्हणतात की तुला कुठली उपमा देणंच शक्य नाही आहे. यांनी तसे उल्लेख केले नाही आहेत, पण समर्थांनी ते छान उल्लेख केलेले आहेत सगळं की कशाचीच उपमा देत. कल्पद्रुम, कल्पवृक्षाची उपमा द्यावी तर कल्पवृक्ष काय करतो, त्याच्या खाली बसल्यानंतर ज्याची कल्पना करू तेवढंच देतो, त्याच्यापेक्षा जास्त देत नाही. चिंतामणी तर तोही तसा, चिंतामणी म्हटलं तरी चिंतिलेलंच देतो, जे चिंतलेलं नाही ते देत नाही. गुरु मात्र तसा नाही आहे, कल्पनेच्या पलीकडचंही देतो, चिंतलेलं नसेल तेही देतो. अशा सगळ्या म्हणजेच इथं जे त्यांनी एका वाक्यात किंवा एका ओवीत सांगितलेलं आहे की म्हणून सत्यची तुझं लागी, स्तुतीनं देखो जी जगी, मौना वाचून लेणे अंगी सुसीना जा. किंवा स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, सन्निधी काही न होणे तुझी ठाई. म्हणून तुझ्याविषयी काहीही बोलणं नाही, बोलणं न बोलणं हीच तुझी स्तुती आहे. काहीही न करणं हीच तुझी पूजा आहे. कारण तुझ्या संदर्भात भक्त, लेकरू, सेवक यासारखं काहीही न होणं म्हणजे शून्य होणं, आपण शांत बसणं ही तुझी जवळीक आहे. किती सुंदर सांगितलेलं बघा. सन्निधी, पूजा काही न करणे, सन्निधी काही न होणे तुझी ठाई. म्हणजे तुझ्याजवळ बसण्याची त्यावेळेलाच माझी पात्रता असेल की तुझ्याबद्दल मी काहीच बोलणार नाही. म्हणजे शून्य, गप्प बसणं. तरी जिंतले जैसे भुली, पिसे आलापू घाली, तैसे वानू ते माऊली उपसाहावे तू. आणि समजा मी असं भ्रमिष्ठासारखं बोललो काहीतरी, जिंतले जैसे भुली, पिसे आलापू घाली म्हणतात, आपण म्हणतो ना त्याला वेडापिसा झालेला आहे. तर वेडापिसा जो असतो तो जसा आलाप करतो म्हणजे साथ घालतो, तो कशाही हाका मारतो. आपण तसं घातली तर चालेल का हो?
म्हणून अगं अगं माऊली माझी माऊली, पिसे तैसे वानू ते माऊली उपसा हवे तू. अगं तू माऊली आहेस, गुरु माऊली माझी, आणि हे मी जे काय बोलतोय हे सगळं तू सहन कर. मला काहीच म्हणजे काही त्याला सुचतच नाही आहे. आता हा शेवटचा अध्याय आहे, पण ज्ञानदेवांनी स्वतःकडे किती कमीपणा घ्यावा हे इतकं सगळं सांगतायत. अनवर म्हणतायत की मला काहीच बोलता येणार नाही. आता गीतार्थाची मुक्तमुदी लावी माझी ये वागवृद्धी, जे माने हे सभासदी सज्जनांच्या. म्हणून सद्गुरुराया, ज्यामुळं संत सज्जनांच्या या भरगच्च मेळाव्यात मान्यता पावेल अशी सात्विक गीतार्थाची मोहर आता माझ्या वाणीवर तू प्रेमानं उठव. गीतार्थाची मुक्त मुदी आपण म्हणतो ना बघा, आता कुठलंही पत्र लिहिलं की त्याच्यावर हे लागतो, शिक्का लागतो. लावी माझी वागवृद्धी, माझ्या वाणीची वृद्धी व्हावी म्हणून तुम्ही त्याच्यावर एक प्रेमाची मोहर उठवा. हे माने हे सभासदी सज्जनांच्या, आणि मग संत सज्जनांच्या या भरगच्च मेळाव्यामध्ये त्याला मान्यता मिळेल असं करा. म्हणजे किती प्रकारे ते सांगतायत की माझ्या वाक्बुद्धीस गीतार्थ स्पष्ट करण्याची शिक्का किंवा मोहर लावा तुम्ही, जिच्या योगानं मी सांगितलेला अर्थ या सज्जनांच्या सभेत मान्य होईल. खूप जण अशी इतकी लीनता घेतात बघा, येत असतं त्यांना, सगळं माहिती असलेलं असतं, पण ते म्हणतात की मला यातलं काहीच समजत नाही आहे. ते समर्थ माझ्याकडून जसे वधून घेतील, श्रीराम माझ्याकडून जसे बोलतील. आणि खरंच आहे, आता हे ज्ञानदेवांच्या सगळ्या ह्या अशा भाषा, अशा ओव्या समजून घेताना आपल्याला खरंच त्याच्यामध्ये इतकं अंतरंगात शिरावं लागते, तरी काही काही शब्द पटकन आकलन होत नाही. त्यातला जो त्यांचा भाव आहे तो व्यक्त करणं हे आपल्याला अवघड होते. तर त्यांची भाषा काय, म्हणजे त्यांची बुद्धी, आणि हे त्याला अक्षरशः म्हणजे साष्टांग नमन हे माझे, तेच आपल्याला म्हणावं लागेल. आणि ही माऊली पण म्हणता येत नाही, कारण आई म्हणलं की पुन्हा हे या सगळ्या संसारातल्या उपाधी लागतात. त्या उपाधी लागल्या की त्यात कमीपणा येतो असं ते म्हणतायत. थोडेसे यांच्याप्रमाणे पण बघूया. मज तुवाजी केले तैसे माझे मी पण दवडूनी देशे, स्तुतिमिशेस पापिसे बांधले वाचे. आता ते सांगताय की तसं तुम्ही मला केलेलं आहे, की माझं मी पणच घालवलेलं आहे आणि माझ्या वाणीला वाचेला वेड लावलं आहे. स्तुतीच्या निमित्तानं स्तुती करण्यासाठी मला वाटतंय, मला आता म्हणजे इतका मी वेडापिसा झालो आहे की तुमची स्तुती करावीशी वाटते. पण गुरु आणि शिष्याचं इतकं अद्वैत आहे. ते 19 पुन्हा आपण पाहूया. नाय रवी तरी आठवी, राहोनी स्तुती जई करावी, तई गुणागुणी आधरावी सरोवरी की. आता एरवी ठेवून, म्हणजे तुमच्या ठिकाणी भाव ठेवून तुमचं जर स्तवन करायला लागलो तर तुमच्यापासून तुमचे गुण हे मला निवडावे लागतील. मला निवडता पण येणार नाही, तितके गुण तुमच्याजवळ आहेत. तरी तू एक रसाचे लिंग, केवी करू गुणागुणी विभाग, मोती फोडोनी सांधिता चांग की तैसेची भले. वर्णेकर म्हणतात तू एक रसाचं प्रतीक आहेस, तुला गुण आणि गुणी असा विवेक कसा करू. राम हा गुणांचा सागर आहे. जे रामाच्या ठिकाणी इतके गुण आहेत, शेकडो हजारो, आणि राम म्हणजे गुणी आहे. आपण म्हणतो ना काय माझं बाळ गुणी आहे, तर तो गुणी म्हणजे ती व्यक्ती, आणि गुण म्हणजे त्याच्याजवळ असणारे विशेष गुण. पण ते कसे करायचे, त्याचं विभाजन किंवा वेगळेपण दाखवायचं कसं. तो जसं म्हणतात ना मदनाचा पुतळा, म्हणजे तो साक्षात मदनच आहे. तसा हा गुणांचा साक्षात आकारच आहे, खाणच आहे. त्यामुळे त्याचे गुण असे छाटून काढणे अवघड आहे. म्हणून ती मोत्याची उपमा दिली की मोती फोडून करावा एक की ठेवावा अखंड. पाहूया स्वरूपानंदांच्या ओव्यातूनही कळेल. बऱ्याचशा गोष्टी समजल्यात आपल्याला, पण ज्ञानदेवांची कल्पनाशक्ती म्हणा, प्रतिभाशक्ती म्हणा,
आणि इतकी लीनता त्यांच्याजवळची ही आपल्याला घेण्याजोगी आहे. तैसे मज केले तुवा गुरुदेव, हरोनी हरोनी आघवा अहम भाव. स्तवनाच्या मिशे तुची माझ्या वाचे, लाविली सेवा साचे वेड ऐसे. एरवी मी पण माझे आठवून, करावे स्तवन जरी तुझे. तरी गुणासंगे तुझ गुणातीता, लेखिले सर्वथा ऐसे होय. तुझे गुणातीता गुण दाखविन, करावे वर्णन कैशा रीती. श्री गुरो स्वरूप तुझे करस, तेथे अवकाश गुणान कोठे. फोडोनिया मोती मग सांधावे ते, प्रकार हा येथे तैसा होय. त्याहून इथे होते अखंड स्वभावे, तैसेची ठेवावे हेची भले. तुझ माय बाप ऐसे संबोधून, करावे स्तवन जरी तुझे. तरी लेकरू ह्या उपाधीचा दोष, घडे निर्विशेष तुझ्या रूपी. तुझ म्हणो स्वामी दासमी होऊन, सोपाधिक पण तेरी तिथे. सोपाधी म्हणजे उपाधी, ह्या ज्या सगळ्या उपाधी आहेत ना देहाला लागणाऱ्या, मग उपाधी लागली की त्याचं हे कमी होतं. तुझं म्हणो स्वामी दासमी होऊन, सोपाधिक पण तरी तेथे. ह्या परी सापेक्ष, सापेक्ष म्हणजे तुलनात्मक, दुसऱ्यावर अवलंबून असणं. शब्द प्रयोजून तुझे मोठेपण काय वानू, काय वर्णू. कुठले शब्द आणू तुला वर्णन करायला. सर्वानंतर बाह्य व्यापक तू सम, ऐसा आत्माराम म्हणू तुझ. तू इतका व्यापक आहेस म्हणून तुला आत्माराम म्हणू का. तरी घालविले आतुनी बाहेर, तुझ मी साचार ऐसे होय. आत्माराम म्हणलं की पुन्हा तो सगळ्या जगात भरून राहिलेला आहे, म्हणजे माझ्यामध्ये आहे तो मी बाहेर काढायचा का. म्हणून यथार्थ होईल स्तवन, ऐसे विशेषण जगी कोठे. घालिसिना अंगी श्री गुरुभूषण, साच मौना विण दुजे काही. कुठलं तुला हे तरी काय द्यावं, भूषण तरी कुठलं द्यावं, अलंकार कुठला द्यावा. खरंच काही मोठ्या लोकांना काय द्यायचं इतका प्रश्न पडतो ना, विशेषतः गुरूंच्या बाबतीत तर खरंच मर्यादा येतात. न करणे काही हे तुझे पूजन, मौन हे स्तवन तुझे साच. राहणे जे स्वस्थ अहंता सांडोन, तेची सन्निधान तुझे नित्य. भुलोनिया मोहे कोणी वेडा पिसा, बडबडे जैसा हवे ते. रस्त्यानं बघा किंवा असे थोडंसं मेंटली झालेले लोक इतकी बडबड करतात की त्यांच्या बोलण्याला कुठला काही अर्थच नसतो. मग तसं आपण बोलणं आहे असं स्वतः ज्ञानदेवांना वाटते. तैसे माझ्या मुखे झाले जे स्तवन, करावे सहन माऊली तू. गुरु माऊली तुम्ही जे काय बोलतोय ते सहन करून घे बाई. आता निरूपणी प्रगटो गीतार्थ, आशीर्वाद येथे आपुलिया. तेणे संतांची या सभे माझी बोल, माझे पावतील मान्य तेस. तव ते बोलती श्री गुरु निवृत्ती, कागा ही विनंती वारंवार. वारंवार आहे आता पुढचे यायचे, पुढच्या उभ्या व्हायच्या आहेत. म्हणजे या संत सज्जनांच्या मेळाव्यामध्ये मान्यता पावल अशी आता माझ्या गीतार्थाची मोहर तुम्ही माझ्या वाणीवर उठवा असं, आणि तुमचे मला आशीर्वाद द्या असं तो माऊलींना विनवणी करतोय. येथे म्हणितले श्रीनी. आता ही सगळी त्यांची विनवणी 27व्यामध्ये झालेली बघा. गुरुचरणाशी किती लीन व्हावं हे खरंच ज्ञानदेवांना कडून शिकावं, किंवा इतकं आपल्याला लीनत्व आलं पाहिजे, नम्रत्व आलं पाहिजे. येथ म्हणितले श्रीनिवृत्ती, नको हे पुढत पुढती, परिसी लोहा घृष्टी किती वेळ वेळा की जे. मग अशी मी सांगितलं ना, परिसाची उपमा देता येते का. आता ज्ञानदेवांनी काय केलं तर अगदी सद्गुरूंची अक्षरपूजा केलेली आहे. म्हणजे
आतून सगळे मनातून पूजा केलेली आहे. सद्गुरूंना साष्टांग नमस्कार घातलेला आहे आणि त्यांचे चरण आपल्या भक्ती अश्रूंनी धुतलेले आहेत. ते कसे धुतले तर निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना अगदी जवळ घेतले. येथ म्हणितले श्री निवृत्ती, नको हे पुढत पुढती, परिसी लोहा घृष्टी किती वेळ वेळा की जे. ते म्हणतायत, त्याच्या पाठीवरनं हात फिरवत म्हणतायत की अरे, त्याचं मुख कुरवाळतायत आणि म्हणतायत हृदयाशी घट्ट धरून की अरे हे इतकी लढीवाळ, इतकी स्तुती तू पुन्हा पुन्हा करू नकोस. पुढत पुढती, नको हे पुढत पुढती. कारण का तर परिसाने लोखंडाला किती वेळा घासायचं. मला तू वारंवार विनंती करू नकोस, माझे तुला आशीर्वाद आहे, वेळोवेळा कीजेगा. पुन्हा पुन्हा ही बघा, परिसाला नुसता स्पर्श केला ना लोखंडाला की त्याचं सोनं होतं. तसं हा किती वेळा त्यांची विनवणी करतोय, किती वेळा स्तुती करतोय. म्हणून ते म्हणतायत की इतक्या वेळा तू करू नकोस. तुझ्या भक्ती अश्रूंनी माझे चरण धुतले गेलेले आहेत. आणि आता त्यामुळं तो अगदी त्याला निवृत्तीनाथ ज्ञानदेवाला खूप जवळ घेतात, प्रेमाने घेतात, कुरवाळतात आणि म्हणतायत की आता तू इतकी माझी स्तुती करू नकोस. तुझी जी अक्षरपूजा आहे ती मला पावली आहे. तव विनवी ज्ञान देवो, म्हणे हो काजी पसावो, तरी अवधान दे तू देवो ग्रंथा आता. तरी सुद्धा ज्ञानदेवांनी हे गुरूंचं बोलणं किंवा गुरूंचे आशीर्वाद ऐकून खूप आनंदित झालेले आहेत. आणि पुन्हा ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांना विनंती केलेली की तुम्ही काय करा, म्हणे हो काजी पसावो. पसावो म्हणजे मला आहे की नाही, आता शेवटी पसायदान आहे ना, तसंच की पुन्हा तुम्ही मला प्रेमाने पहा. आणि हात जोडून तो म्हणतोय की पुन्हा या गीता ग्रंथाकडे आणि माझ्या निरूपणाकडे तरी अवधान दे तू देवो ग्रंथात. आता मी या ग्रंथावर जे बोलणार आहे ना त्याच्याबद्दल तुम्ही थोडं लक्ष केंद्रित करा. म्हणजे त्याला मनातून भीती वाटते की माझ्या हातून जर काही त्रुटी राहिली, काही चुकून बोललं गेलं, वावगं बोललं गेलं, तर तुम्ही या गीता ग्रंथाकडे लक्ष द्या, माझ्या निरूपणाकडे लक्ष केंद्रित करा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. आपण सुद्धा नेहमी म्हणतो बघा, आता कुठलं निरूपण करायचं असेल आणि अजून रोज मला सुद्धा खरं सांगते की मनातून असं धास्तावलेली असते, मनाला भीती वाटत असते की ज्ञानदेवांनी एवढं कळवळून, एवढ्या व्याकुळतेनं सगळं सांगितलेलं आहे आणि आपण त्याची म्हणजे काय सांगणार आहे. तुमच्यापैकी कित्येक जण अभ्यासलेले असतात, अभ्यास केलेले असतात आणि आपण काय सांगायचं त्यांच्याबद्दल. एवढे श्रोते इथं बसलेले असतात, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती असं समर्थ स्वतः म्हणतात. तसं आता इथे मी तुम्हाला काय विनंती करू किंवा काय सांगू असं ते म्हणतात. वारंवार काय घासावा परीस, हेमत्व लोहास हणावया. तव ज्ञान देव म्हणे कृपावंता, चित्त द्यावे आता ग्रंथासी हा. अहो गीता रूप रत्नमंदिराचा, कळसची साचा अध्याय हा. पुढच्या 1-2 ओव्या घेऊन ठेवते. देखा अर्थ रूप चिंतामणी युक्त, जो का दाखवित सर्व गीता. जरी जाता येता पडला दृष्टीस, दुरोहनी कळस देवळाचा. एवढे वारकरी लाखोनी येतात, पंढरीला येतात किंवा आळंदीला येतात. आपण पाहिलेली आहेत ही मंदिरं केवढी आहेत, कशी आहेत. पण एवढ्या लाखांना आत जायला मिळतं का हो? नाही. त्या कळसाचं दर्शन घेऊनच ते जातात, त्यात ते समाधान मानतात. आणि असंच समाधान आता ज्ञानदेव म्हणत आहेत की मी सुद्धा असंच समाधान मानणार आहे. असंच मला आता जे काही समजलेलं आहे ते मी सज्जनांच्या सभेमध्ये सांगीन आणि जो गीतेचा अर्थ सांगणार आहे त्याच्याकडे देवांनी लक्ष द्यावं. कारण हा गीता ग्रंथ म्हणजे काय आहे? रत्नखचित देवालय आहे आणि त्याचा कळस हा अर्थरूपी चिंतामणी आहे.
आणि त्याच्या दर्शनानं गीतेच्या दर्शनाचं फळ मिळतं. पुढची ओवी घ्यायची आपण उद्याला घेऊयात. त्या नुसती वाचून ठेवते. जी गीता रत्न प्रासादाचा, कळसू अर्थ चिंतामणीचा, सर्व गीता दर्शनाचा पाढा उजो. 30वी ओवी आहे ती. ते सांगतायत की गीता ग्रंथ हे रत्नजडीत देवालय आहे आणि त्याचा कळस हा अर्थरूपी चिंतामणी आहे. चिंतामणी का म्हणतात, कुणाला म्हणतात की चिंतिलेलं देणारा जो मणी आहे तो चिंतामणी. आणि त्याच्या दर्शनानं गीतेच्या दर्शनाचं फळ मिळतं. 18वा अध्याय जो अभ्यास करील, मी पहिल्या दिवशीच बोलले होते की काहींना वाटतं बाई एवढी 17 अध्याय गीता झाली आणि आम्ही आता फक्त 18व्याला कशाला उपस्थित राहू. पण जे कोणी आज उद्या येतील भाग्यवंत, त्यांच्या लक्षात येईल की फक्त कळसाच्या दर्शनानं जसं पुण्य मिळतं, जसं समाधान मिळतं, तसंच या एका 18व्या अध्यायाच्या अभ्यासानं आपल्याला समाधान मिळणार आहे. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.